तिथं हॉटेल घरी पण दिले मी असतं आमका जेव पण त्याची घरा लांब आणि लवकर किती बोलायला आणि 9च्या नंतर हॉटेल बंद होतं आमका लवकर बोलवते तर खरोखरच त्यांनी उत्कृष्ट अशी आमची भोजनाची सोय केली. खरोखरच या सावंत पटेल परिवाराचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. पण खरोखरच या ठिकाणी बुवा आज महिलांची डबलवारी आहे काय तर मारुती ब्रह्मचारी बरोबर ना मारुती ब्रह्मचारी आणि महिलांची डबलवारी. खरोखरच या ठिकाणी बुवा आपल्याला ही संधी मिळाली हे आपलं भाग्य समजतो.
कालाय तस्मै नमः. तसं माणूस आपल्या वेगवेगळे बदल करत जातात. तर खरोखरच या माणसाचा जन्म घेऊन आपल्या मुखात सदैव त्या भगवंताचं नाव असू हवा. आणि या जन्म घेऊन जर त्याचं नावच आपल्या मुखात नसेल तर या माणसाचा जन्म घेऊन काय उपयोग आहे, बरोबर ना? आता तुम्ही टाळ्या वाजवतात, अशा टाळ्या वाजवीत राहा. बाकी काय नाही दिलं तरी चालेल, पण टाळ्यांचा प्रतिसाद नक्की ठेवा. कारण या तकडे गोंगाटला मी अकडे गोंगाट. आणि आमच्या दोघांच्या गाण्यात किंवा बोलण्यात जर तुमचं कोणाचं रिस्पॉन्स दिला ना तर आमच्या दोघांना असं वाटतेला की खरोखरच आम्ही टकल्यांच्या गल्लीत पहिलो विकू केला. कोणाक बोलण्याचा उद्देश नाही, पण एक गंमत म्हणून. कारण एखाद्या माणसाने जर आपल्या किंवा 100 रुपये आणून दिला आणि त्याचं जर आपण नावच घेतलं ना तर तो काय म्हणतो, किती बुवा हरामी आहे हो. एका एवढे 100 रुपये दिले, माझं साधा नाव पण घेतला नाही. मग ज्यांनी आपल्या घडवला त्या भगवंताचं जर आपल्या मुखात नाव नसत तर काय उपयोग नाही ना. म्हणून काय म्हणते बरं, Oh
माझ्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच आमच्या भारती पाळेकर बुवांना सुद्धा 250 रुपयाचं पारितोषिक आले. स्वीकारते. धन्यवाद. तिथे धन्यवाद देते. तसेच दोन्ही तबला वादक आणि पखवाज वादक या दोघांनाही 250 असं दोघांनाही बहुमोलाचं पारितोषिक आले. स्वीकारते. धन्यवाद. तसेच आमच्या भारती पाळेकर बुवांच्या सुद्धा पखवाज वादक आणि तबला वादक या दोघांनाही हे 500 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आले. स्वीकारते. धन्यवाद. तसेच बघा या ठिकाणी या गावची शान म्हणजेच सन्माननीय मारुती मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते.
कोणीही जरी आपल्या वाईटावर उठला तरी त्याच्यात तारून नेणारा हा फक्त हरिनामच आहे. कारण किती वाईट संकट येऊ देत आणि किती काय होऊ देत, पण जोपर्यंत बुवा या हरिनामाची साथ आपल्या का तोपर्यंत आपला कोण काय वाईट करू शकत नाही. कारण बघा या हरिनामामध्ये या जय जय रामकृष्ण हरी या मंत्रामध्ये हे 3 शब्द आहेत. ते म्हणजेच पहिला शब्द म्हणजेच राम. राम म्हणजे सर्वांना आनंद देणारा, वातावरण आनंदमय करणारा तो राम. आणि या मंत्रात दुसरा शब्द आहे तो म्हणजेच कृष्ण. कृष्ण काय करतो बुवा, आम्ही दोन्ही बुवा जे काय गातो जे काय सांगतो तर तुम्हा सर्वांना आमच्याकडे आकर्षित करून घेण्याचं काम तो कृष्ण करतोय. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीला जास्त महत्व आहे. कारण जरी आम्ही दोन्ही बुवा गात असतो देवाचं नामस्मरण कीर्तन तरी आमच्या अगोदर तुम्ही श्रेष्ठ. कारण तुम्ही जी करताय ती 1 नंबरची भक्ती नाही, आम्ही करता होता 2 नंबर म्हणजे काळो बाजार. त्याचा पहिला पुण्य आमच्या आधी तुमका नंतर त्या आमच्या पडलं. खरोखरच ही मानाची खुर्ची बुवा आपल्याला भेटली आणि ती सुद्धा आपली पुण्याही नाही बुवा, आपल्या आई वडिलांची पुण्य नाही. खरोखरच माझे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बुवा. कारण आज त्यांच्यामुळे या क्षेत्रातील आणि खरोखरच सांगोचं म्हटलं तर त्रिनेत्र म्हणजे दत्ता चौधरी माझ्या पाठीशी आहे. कारण वडील मिस्टर आणि सासरे खरोखरच आज त्यांची साथ म्हणून मी या क्षेत्रात बुवाच वावरू शकते. कारण या मंत्रातील तिसरा शब्द म्हणजेच हरी. हरी म्हणजेच दुःखांचा नाश करणारा, दुःखांचा विनाश करणारा म्हणजेच तो हरी. म्हणून म्हटलाय जय जय रामकृष्ण हरी तो उच्चारी तो झाला सुखी संसारी. बुवाने अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण केलं. या ठिकाणी मी शंभूदेवांचं नोटेशन सादर करते. कारण बघा आपण पुढे सांबा सदाशिव कोणी कशी त्यांची भक्ती करू लगेच प्रसन्न होतात. रावणासारखा विद्वान कोण नव्हता. रावणासारखा विद्वान कोण नव्हता. कारण ज्यावेळी रावणाची आई वाळूमध्ये शिवलिंग बनवत होती त्यावेळी रावणाने लांबून पाहिलं आणि तो त्वरित आपल्या आई जवळ आला आणि आईला काय म्हणतोय की अगं माते या तू वाळूमध्ये या तू रेतीमध्ये कशाला शिवलिंग बनवतेस. मी साक्षात शंभूदेवाकडे जाऊन तुझ्यासाठी मी शिवलिंग घेऊन येतो असं म्हणाला. आणि तो गेला आणि त्याने जाता जाता त्या जंगलात त्यांनी घोर आपल्या शंभूदेवाची तपश्चर्या केली. शंभूदेवाची तपश्चर्या केल्याच्या नंतर शंभूदेव त्याच्यावर प्रसन्न झाले. शंभूदेव प्रसन्न झाल्याच्या नंतर शंभूदेव म्हणतायत की तुला काय हवं ते माग. तेव्हा रावणाने काय सांगितलं, मला बाकी काय नको, फक्त मला माझ्या आईसाठी काय पाहिजे, शिवलिंग पाहिजे. शेवटी ते आपले भोळे सांब सदाशिवच त्याने लगेच त्या रावणाला शिवलिंग देऊन टाकलं आणि ते रावणाने शिवलिंग घेतलं, आपल्या खांद्यावर मारलं आणि तो निघाला. शिवलिंग घेऊन निघाला. रावण आपल्या घरी शिवलिंग नेतोय हे साऱ्या देवांना समजलं. साऱ्या देवांना समजलं. देव एकमेकात उद्भवू लागले की जर हे शिवलिंग रावणाच्या घरी गेलं तर आपल्या देव लोकांचं काय खरं नाही. मग देवांनी साऱ्या देवांनी मिळून काय केलं बघा. साऱ्या देवांनी मिळून त्या रावणाला लघुशक्तीची कळा दिली. म्हणजे समजलं ना, म्हणजे एक नंबर लघुशक्तीची कळा दिली. कोणी? साऱ्या देवांनी मिळून. आणि आपल्या गणपती गजाननानं गुराख्याचं रूप घेतलं. रावण हातात खांद्यावर शिवलिंग घेऊन जात होता, त्याला लघुशक्तीची कळ दिली. रावण म्हणतोय आपल्या मनामध्ये, अरे बापरे, एवढे पवित्र शिवलिंग घेऊन मी या घाणेरड्या कामात जाऊ कसो, असं त्याच्या मनात संशय. तर वाटेतच त्या रावणाला एक गुराखी दिसला. तो गुराखी म्हणजे साक्षात आपले गणपती बाप्पा होते. त्या गुराख्याजवळ आला. रावण गुराख्याजवळ आला आणि गुराख्याला काय सांगतोय की हे शिवलिंग तू तुझ्या हातात पकडून ठेव, मी
मी जरा जाऊन येतो. रावणाने सांगितलं गणपतीला, म्हणजे त्या गुरा केला, हे शिवलिंग जरा हातात पकडून ठेव, मी जाऊन येतो. रावण गेला लघुशंकेला आणि इकडे गणपती बाप्पाने काय केलं, ते शिवलिंग त्या ठिकाणी त्या जमिनीवर ठेवलं आणि त्या ठिकाणाहून गणपती बाप्पा निघून गेले. आता रावण लघुशंकेवर आल्यावर ते शिवलिंग खाली जमिनीवर बघितल्याबरोबर रावणाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. कारण ज्यावेळी ते शिवलिंग शंभुदेवाने आपल्या त्या रावणाला दिलं होतं, तेव्हा रावणाला शंभुदेवाने सांगितलं होतं की हे शिवलिंग ज्या ठिकाणी तू ठेवशील त्या ठिकाणी त्याची स्थापना होईल. शंभुदेवाने सांगितलं होतं, ज्यावेळी दिलं शिवलिंग त्यावेळी सांगितलं की ज्या ठिकाणी ठेवशील त्या ठिकाणी त्याची स्थापना होईल. पण ते शिवलिंग रावणाला आपल्या घरी न्यायचं होतं, म्हणून त्याने आपल्या ताकदीच्या बळावर ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला. ते शिवलिंग एवढं म्हणलं की त्या शिवलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला. म्हणून आज ते क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. कारण जास्त ओढल्यामुळे त्या शिवलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला, म्हणून गोकर्ण आणि महाबलशाली असा तो रावण म्हणून महाबळेश्वर. कारण असं काहीतरी बुवा भजनातून देणं ही आजकालची काळाची गरज आहे. नाहीतर आजकालची बुवा भजन या ठिकाणी आपले सन्मान्य पारकर बुवा उपस्थित आहेतच. त्यावेळी कशी बुवा भजन व्हायची आणि आता 2 लग्नाची गाणी, 2 माणसाची गाणी आणि गुलाबी साडी घालून केली की करा डबल वारी या तर जातेच. मी आताच तर गणपतीचा टायमा गणपती असताना एक ठिकाणी भजनात गेलो. रुपावली होऊन आधीच आजोबा होते, म्हणजे 70-75 झालेली होती त्यांची. रुपावली होऊन आधीच सांगतात, हो बुवा गुलाबी साडी म्हणा, म्हणजे खरं आपली भजन संस्कृती जाते यावर. खरोखरच हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे बुवा आपल्या हातात आहे. कारण आजकालचे बुवा जरी सत्यांच्या भजनात गाव दे आणि काही सत्यनारायणाच्या पूजेत गाव दे तरी लगेच लावतं आणि मागचे करतो. या बुवा काहीतरी सादर करते.
धन्यवाद बुवा. आता दोन भगवान वादक सन्माननीय मिलिंद लाड या दिलीप सावंत पटेल यांच्याकडून 200 रुपयाचा असा पॉपकॉर्न पारितोषिक आहे. स्वीकारते. धन्यवाद. या ठिकाणी